नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे. 8 मार्चला जवळजवळ प्रत्येकाचे पैरे जे आहेत ते फिक्स झाल्यात, जमाच आहेत. परंतु प्रत्येकाला आशा असते की आपापला नंदी जो आहे तो एक थारचा मानकरी व्हावा. थार त्याने, त्या बैलाने, त्या नंदीने त्यांनी हवं. कोण असं वाटते तुम्हाला की तो या मैदानामध्ये थारचा प्रबळ दावेदार असेल किंवा तो थार जे आहे ती नेऊ शकतो? सुरुवात आपण करूया. मला घरणगीकरांचा राजावरती कॉन्फिडन्स आहे खूप. आता काही जण म्हणतात की मुंबईमध्ये मैदान आहे, तो घरणगीकरांचा राजा जो आहे तो जाण्याची शक्यता फार कमी आहे. जर टॉपचं नियोजन जर झालं घरणगीकरांच्या राजाचं तर 100% आपल्याला घरणगीकरांचा हिंदकेसरी चटणी भाकरीचा पैलवान बाळासाहेब माने घरणगे यांचा राजा जो आहे तो 100% जाईल त्या ठिकाणी. फक्त त्याचं नियोजन जे आहे ते टॉपच्या पैऱ्यामध्ये झालं पाहिजे. मग 100% सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की घरणगीकरांचा राजाचं एक वैशिष्ट्य आहे, जी गाडी कोणाला मरत नाही ना तो राजा मारतो. मारतो तर मारतोच राजा. काही जे आहे ते माझं स्पष्ट बोलणं असतं. माझं जे बोलणं आहे ते काही लोकांना खटाकतं सुद्धा. खटाकलं तरी खटाकलं, पण जे काय ते स्पष्ट बोलतो. घरणगीकरांचा राजाला जर टॉपचा जर पैर पुरला, टॉपचा जर पायरात असेल तर राजा 100% थारच्या मैदानामध्ये तुम्हाला सांगू शकत आहे, थार पण नेऊ शकतो. राजा आहे. तुम्हाला काय वाटते घरणगीकरांचा राजासोबत कोण असायला पाहिजे जर राजा त्या ठिकाणी जर पळाला तर? कमेंट्स बॉक्समध्ये सांगा मला. आता वळतोय मी द्वारलीच्या हरण्याकड सोबत. सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे हा हेमंत फुलरे साहिल प्रतिष्ठान द्वारली हा मुंबईचा बैल आहे. परंतु मुंबईमध्ये आता तो बिंदड पळतच नाही आहे. 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये त्यानं स्वतःचं अस्तित्व जे आहे ते निर्माण केलेलं आहे. आत्ता तुम्हाला माहितीच आहे महान भारत केसरीचं मैदान झालं होतं, थारचं मैदान. थार होती त्या मैदानामध्ये 1 नंबरचं बक्षीस, आणि त्या मैदानामध्ये त्याने सुद्धा एक चांगली कामगिरी करून संबंध महाराष्ट्राला दाखवून दिलं होतं की तो एक काय चीज आहे. महान भारत केसरी द्वारलीचा हरण्या तिथून सगळ्या महाराष्ट्राला कळाला. पब्लिकनं गाडी लागली होती आणि त्याच्यासोबत होता सुभाष तात्या मांगडे यांचा हिंद केसरी, सप्त हिंद केसरी सुंदर. काय गाडी पाळली होती पब्लिकनं, आणि या गाडीनं जो आहे तो प्रथम क्रमांक जो आहे तो मिळवलेला होता. हरण्याचं सुद्धा जर नियोजन जर टॉपचं जर झालं तर हरण्या एक अनुभवी म्हटलं तरी काय हरकत नाही. सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. बघूया कशा पद्धतीनं हरण्या जो आहे तो त्या ठिकाणी पैऱ्यामध्ये येतोय. तो सुद्धा प्रबळ दावेदार असं असेल त्या ठिकाणी, मला असं वाटतं. तुम्हाला काय वाटतंय कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकताय. आता एक टॉपचा जो पैरा आहे तो सगळ्या महाराष्ट्राला माहितीच आहे. बिंजोडचा बादशाह ज्याला म्हटलं जातं, असा हा कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडवलीकर कल्याण मथुर. सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की तो एक प्रबळ दावेदार आहे. मोठं मैदान असले की तो मोठ्या मैदानामध्ये 100% फायनलमध्ये राहतो तर राहतोच. कारण की त्याला तुम्हाला माहिती आहे पैरं जे टॉपचं असतील किंवा नसतील त्याला काही फरक पडत नाही. परंतु ज्यावेळेस आपले राहुलदादा मैदानामध्ये असतील त्यावेळेस तो कशा पद्धतीनं पळतो त्या एक सगळ्या महाराष्ट्राच्या नजरा ज्या आहेत तो सगळ्यांच्या त्या मथुरवरच असतात, आणि मथुरनं एक चांगली कामगिरी करेल मला आशा आहे. मुंबईमध्ये मैदान आहे. मथुर कोणासोबत पळावा तुम्हाला काय वाटतंय? ज्याला काय वाटते त्याने कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. मथुर प्रबळ दावेदार असू शकतो का? जरा कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकताय. आता एक टॉपचा पण नंदी आहे. एक तो नंदी सतत मला वाटते की तो सुद्धा त्या ठिकाणी फायनलमध्ये असण्याची दाट शक्यता आहे. किरणप्पा शालगाव कालगावकरांचा हिंद केसरी रैना, उत्तम शेट गवळी यांचा रैना. सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे तो सुद्धा मोठं मैदान ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी चांगली कामगिरी करतो, आणि त्या चांगल्या कामगिरीच्या जोरावरतीच तो आता हिंद केसरीचा मानकरी आहे. आणि तो सुद्धा त्या मैदानामध्ये 100% टॉपच्याच पैऱ्यामध्ये येईल. आणि मुंबईचं मैदान म्हटलं की उत्तम शेट त्या ठिकाणी येणारच. आणि किरण आप्पा तर सगळ्या माहिती आहे महाराष्ट्राला की नियोजनाचा बी ताज बादशाह त्यांना म्हटलं जातं, आणि भैयाड्यावर वाटेगावकरच असतील रैनाच्या गाडीवरती. बघूया हा सुद्धा एक टॉपचाच रैना आहे, आणि तो रैना 100% आपल्याला त्या प्रबळ दावेदार असू शकतो. काय वाटतंय तुम्हाला की रैनासोबत कोण पळावा की जेणेकरून ती थार जी आहे ती मिळू शकेल रैनाला? कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकताय तुम्ही. आता वळतोय मी घोटच्या सर्जाकडे. आत्ता या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये एवढं स्पीडचा बैल आत्तापर्यंत कोणी नाही आहे. अगदी बकासूरसुद्धा नाही आहे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये सांगा. बकासूरचे विक्रम सगळ्यांना माहीत आहे, परंतु स्पीडमध्ये त्याला रोखणारा बैल आत्तापर्यंत नाही आहे. एवढं स्पीड आहे त्या घोटच्या सर्जाला.
आणि घोटच्या सर्जाचं जर नियोजन जर टॉपचं जर असेल तर 100% घोटचा सर्जा रॉकेट त्याला म्हटलं जातं. असा हा विजू शेठ, नाना प्रधान तसे त्यांचे सहकारी, त्यांचा जो घोटचा सर्जा आहे तो सुद्धा सगळ्या महाराष्ट्राला दाखवून देईल की घोटचा सर्जा काय चीज आहे, कशा पद्धतीनं त्याचा पळ आहे. दोन्ही खांदी, चारही खांदी पळतो तो, आतनं बाहेरनं पब्लिकनं सुद्धा पळण्याची धमक त्याच्यामध्ये आहे. आणि 100% तो सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला फायनलचा प्रबळ दावेदार असू शकतो. काय वाटते कोण असेल त्याचा पैरा, जरा कमेंट्समध्ये मला हळूच सांगा. आता बोलूयात आपण कारुंडेकरांचा चिक्या. सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे हा याचासुद्धा एक टॉपचाच पैरा असतो आणि तो सुद्धा एक चांगल्या आणि टॉपच्याच पैऱ्यामध्ये येतो. आणि त्याचं नियोजन जे आहे ते अजय शेठ कधीही हलकं पैऱ्यामध्ये करत नाहीत, सगळ्यात टॉपच्याच पैऱ्यामध्ये करतात. आणि तो सुद्धा एक त्या मैदानामध्ये प्रबळ दावेदार असू शकतो थारच्या मैदानामध्ये. जरा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा की कोण असेल त्याचा पैरा आणि कुणा तो थार मिळवू शकेल का, जरा कमेंट्समध्ये सांगा. आता बोलूयात आपण विठ्ठल नानांच्या एक टॉपचा नंदी आहे, त्यांचा माझा आवडता नंदी आहे तो चिक्या. चिक्यावरती मला खूप कॉन्फिडन्स आहे, कारण की तो एक सगळ्यात महाराष्ट्राला माहिती आहे आत्ता एक उगवता सितारा आहे या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये. अजय शेठ आणि विठ्ठल नानांच्या एक टॉपचा हुकूम एक आहे त्यांचा. त्याचं जर नियोजन जे आहे ते परफेक्ट जर झालं तर 100% कोणी म्हणायचं नाही की टॉपची गाडी होती काय, तो मारणार तर मारणार, खूप स्पीड आहे त्याला, दोन्ही खांदी पळतो असा हा चिक्या विठ्ठल नाना अजय शेठ यांचा. बघूया कशा पद्धतीने त्याचं नियोजन होते. आता बोलतोय मी दादा सरकार यांच्या सर्जाकडे. सर्जा सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे गुलालाचा बेताज बादशाह आहे आणि तो जाईल त्या मैदानामध्ये गुलाल हा मिळवण्याचा प्रयत्न करतोच. त्याचं नियोजन जे आहे ते चांगलंच करणार होता गुरुनाथ शेठ. आणि तुम्हाला माहितीच आहे आता जे कासेगावचं मैदान झालं त्या मैदानामध्ये प्रबळ दावेदार होता तो, कोणाच्या आद्यात ना मध्यात, परंतु त्याने मुसंडी अशी मारली की त्याने एक नंबरचाच प्रबळ दावेदार दाखवून दिलं. तो आणि रोमन घरचा साज पळतोय की कोण पळतोय जरा कमेंट्समध्ये सांगा. किंवा थार जर मिळवायचे असेल अशा थार 1000 घेऊ शकतात आपले दादा सरकार यांचे त्यांचे चिरंजीव, म्हणजेच आपले स्वर्गीय पंडित शेठ फडके दादा सरकार यांचे चिरंजीव गुरुनाथ फडके शेठ हे घेऊ शकतात. परंतु शेवटी मैदानात पळून थार मिळवणे ही सोपी गोष्ट नाही आणि ते पैरा टॉपचाच करणार सर्जाचा बघा तुम्ही. आणि अवतार पवार यांचा जो अर्जुन आहे तो एक त्या प्रबळ दावेदार असू शकतो, तो सुद्धा एक टॉपच्याच पैऱ्यामध्ये येणार आहे. बघूया काय कशा पद्धतीनं त्याचं नियोजन जे आहे ते करतायत ते शेठ. आता बोलूयात आपण एक टॉपचा पैरा म्हणावा लागेल असा हा वेगाचा शेवट सर्जा. सर्जाचं नियोजन जे आहे ते व्यवस्थित होत नाही आहे, कारण की सगळ्या महाराष्ट्राचा लाडका तो सुद्धा आहे. परंतु काय होते सर्जाचं नियोजन जे आहे ते फिसकटते. त्याच्यामुळे बघूया, मला विश्वास आहे की त्याचा पैरासुद्धा चांगला जर पब्लिकनं बैल जर पळायला जर चांगला असेल सर्जासोबत दोन्ही खांदी तर मग सर्जा त्याचं काम करतो. सर्जासुद्धा थार नेऊ शकतो बरं का. सर्जाला कोणी हलक्यात घेऊ नये आणि जर हलक्यात घेण्याचा प्रयत्न केला तर सर्जा ती गाडी मारण्याची धमक त्या सर्जामध्ये आहे. बघूया जरा तर कमेंट्स बॉक्समध्ये मला कोणी सांगा सर्जाचा पैरा कोण असायला पाहिजे की जेणेकरून सर्जा जो आहे तो ती गाडी थारच्या मैदानामध्ये एक नंबरचा प्रबळ दावेदार तो नेऊ शकेल असं मला वाटते. तसेच आणखी एक पैरा मला असं म्हणजे एक नंदी वाटतो की संघर्ष योद्धा बुलेट, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे तो सुद्धा एक टॉपचाच नंदी आहे, तो सुद्धा एक प्रबळ दावेदार आहे त्या मैदानामध्ये. जरा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा त्याचासुद्धा पैरा कोण असायला पाहिजे. आता बोलतोय मिलिंद शेठ पाटील यांचा कुसगाव अंबरनाथकरांचा भुंगा सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे 3 फेऱ्याचा बादशाहसुद्धा आहे. मुंबईमध्ये जे मैदान होते त्या बिनजोडच्या मैदानामध्ये सुद्धा बेताज बादशाह आहे. बघूया त्याचंसुद्धा नियोजन जे आहे ते कशा पद्धतीनं शेट करतायत आणि भुंगा आपल्याला नाराज नाही करणार असं मला वाटते. तुम्हाला काय वाटते जरा कमेंट्समध्ये सांगा. भुंगाचा पैरा कोण असायला पाहिजे आणि असा कुठला नंदी आहे की तो आपल्याला फायनलमध्ये बघायचे, ज्याने कमेंट्स मला मध्ये सांगा की तो फायनलचा प्रबळ दावेदार असू शकतो असं मला वाटते. शाकीर भाईंचा सम्राट एक, त्याच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत, परंतु काय होते शाकीर भाईंनासुद्धा पैरे व्यवस्थित मिळणं झालेत. कारण तुम्ही बघितलं की सर्जाचं ज्या सम्राटचं नियोजन जे आहे ते व्यवस्थित होत नसल्यामुळेच त्यालासुद्धा शेमेला हार पत्करावी लागते. तुम्हाला काय वाटते कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. एम नाना यांचा पेठचा राजा हा सुद्धा एक चांगला आणि टॉपचा नंदी आहे. दोन्ही खांदी पब्लिकनं पाळणारा आहे बैल आहे आणि पब्लिकला घाबरत अजिबात नाही आहे, त्याच्यामुळे तो सुद्धा प्रबळ दावेदार असू शकतो. काय वाटते एम नानांचा पेठचा राजा याचं नियोजन जे आहे ते कोणासोबत होऊ शकतो की जेणेकरून तो त्या ठिकाणी
चांगल्या पद्धतीनं पळू शकेल, तुम्हाला काय वाटतं? आता शेवट बकासूरचा पहिरा अजूनही तळ्यातून मळ्यात आहे. काय वाटतंय, कोण पळेल बकासूर? जरा कमेंट्समध्ये सांगा. तुम्हाला काय वाटतंय? जे बैल वाटते ते कमेंट्समध्ये सांगा. धन्यवाद.